सावी सावी रडू नको, मी आलोय ना, काही होणार नाही, सगळं ठीक आहे. बरं मला सांग, तू तू गाडीत कशी काय आलीस? मलाही नाही कळलं रे, म्हणजे मला माहितच नव्हतं सावी गाडीत आहे. मनीवाले काका काका मला ओरडले, मी घाबरले, म्हणून मी लपले गाडीत. सावी बाळा, असं घाबरायचं नाही, आणि मी होतो ना घरात, मग मला सांगायचं ना. आणि आई, तू इकडे काय करतेस? अगं हा एरिया सेफ नाहीये. आई काय झालं? तू इकडे का आली होतीस? मी सांगते तुला, पण तू आधी शपथ घे की तू कोणाला काही बोलणार नाहीस. ठीक आहे, मी नाही सांगणार, पण का आलीस ते तर सांग. मला एका माणसाचा फोन आला होता. कुठल्या माणसाचा फोन आणि कशाबद्दल? तो माणूस कोण होता माहित नाही, पण सावीच्या पप्पांच्या मृत्यूबद्दल काहीतरी तो मला माहिती सांगणार होता, आणि त्याने तिथे मला बोलावून घेतलं. त्याने माहिती सांगण्यासाठी पैसेही सांगितले होते, तेच घेऊन आले होते इथे. काय काय बोलला तो? काय सांगितलं त्यानं? मला खरंच काही माहित नाही. मलाही जेव्हा फोन आला असाच धक्का बसला होता. आता बघ ना, किती वेळ झाला मी त्याची वाट बघते इथे, पण तो आलाच नाहीये. मला वाटतं नक्की या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे. आई प्लीज, असं कुणालाही भेटायला नको जात जाऊस. कोण कुठल्या विचारानं काय करतंय आपल्याला काय माहिती बरं. त्यामुळं असं मला न सांगता परत कुठं जात जाऊ नकोस. एकतर ही जागा सुद्धा सेफ नाहीये. हो रे धैर्य, सॉरी, पण पुढल्या वेळपासून असं नाही होणार. मी सगळ्या गोष्टी तुला सांगत जाईन. हा ठीक आहे, आता आपण घरी निघूयात. सावी चल, आपण घरी जाऊ. हा चल आई. आणि मग ती परीराणी दूर उडून गेली. या कार्टेने काही बघितलं तर नसेल ना? मी नेमकी ना नको तिथे त्याच वेळेला बरोबर टपकते ना, पण नाही, हिने जर काही बघितलं असतं ना तर काहीतरी बडबड केली असते. धैर्य, झोप लागली तिला. सावी, असं न सांगता कुठं जात जाऊ नकोस. 2 क्षण जरी नजरेआड झालीस ना तरी जीव कासावीस होतो माझा. तूही आता आराम कर. तुझी खूप दगदग झाली ना.